तुम्ही प्रचारामध्ये आणि अनेकदा असं म्हणालात होता की मला झोपडपट्टी मुक्त दहिसर करायचंय. तुमचा हा निर्धार पूर्ण झालाय का खरंच? नाही, माझा निर्धार पूर्ण झाला नाही आहे, पण मला झोपडपट्टी मुक्त करत असताना अनेक अडथळे आले. कारण की माझ्या इकडे जे स्लम आहे ह्याला CRZचा सुद्धा प्रॉब्लेम येतो. त्याचप्रमाणे एका बाजूला मॅनग्रोव्ज आहेत. ह्या मॅनग्रोव्जचा पण परमिशन हा खूप मोठा प्रश्न असतो. परंतु आज मी जवळजवळ 4000 लोकांना घरं ही नॉर्दर्न हाईट्स आणि एनरोजमध्ये दिले, जनकल्याण सोसायटीमध्ये. 3600 घरं ही चांडकच्या माध्यमातून दिलेली आहेत. त्याचबरोबर आता आपल्या दहिसरमध्ये गोपीनाथ मुंडे ग्राउंड आहे, त्याच्या बाजूची जो झोपडपट्टी आहे शिवाजी नगर आणि पंचशील नगर, त्याच्यासमोर मंडपेश्वर गुफेचं रिस्ट्रिक्शन आहे. आता दिल्लीवरनं परमिशन घेऊन पंचशील नगरचा प्रश्न सोडवलेला आहे. आता त्यांचं सुद्धा सगळ्यांचे एनेक्स्चर बनवून त्यांना आता आपण हे करतोय की झोपडपट्टी जाहीर करून त्यांना सुद्धा घरं देण्याचा आहे. मोठी गरज आमची झोपडपट्टी म्हणजे गणपत पाटील नगर. हो, खरं. आणि ह्या गणपत पाटील नगरमध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि ह्या सामोरं जात असताना ह्या समस्यामध्ये मेन म्हणजे गणपत पाटील नगरमध्ये 2014ला मी जेव्हा आमदार झाले तेव्हा 2014ला त्या गणपत पाटीमध्ये एक बल्ब लावायचा असेल तर लोकांना 600 रुपये द्यायला लागत होते. बापरे. एक पाण्याच्या केनला 20 रुपये द्यावे लागत होते. म्हणजे भूमाफिया आणि लाईट माफिया ह्यांनी इतकं थैमान घातलेलं होतं. मग मी निवडून आल्यानंतर टाटाशी हे करून आपण केबल टाकल्यानंतर त्याच्यावर सुद्धा माझे जे विरोधक होते त्यांनी कंप्लेंट केली आणि केबल काढून घेतली. पुन्हा मी CRZची परमिशन आणली, MCZMAची परमिशन आणली. आणि खास करून हे गणपत पाटील नगर हे प्रायव्हेट आहे आणि दाजी सामंतांच्या नावावर असलेली ही जमीन आहे. बरं. मग त्यांच्याकडनं परमिशन घेऊन मी गणपत पाटील नगरमध्ये लाईट आणली. त्याच्यानंतर कोविडच्या महामारीमध्ये पाण्याला तिकडे सुद्धा MCZMAच्या परमिशन, हे CRZच्या परमिशन, ओनरच्या परमिशन घेऊन त्यांना पाणी दिलं. त्याच्यानंतर देवेंद्रजींच्या माध्यमातून आपण ते स्लम डिक्लेरेशन साठी गणपत पाटील नगरचं सुद्धा बायोमेट्रिक करून घेतलेलं आहे. आता एक परमिशन मिळाली की आपण ते स्लम डिक्लेअर करून त्यांना सुद्धा तिकडे घरं देणार आहोत. त्यामुळे झोपडपट्टी मुक्त करत असताना, सामोरे जात असताना ह्या ज्या अडचणी आहेत, CRZ असेल, मॅनग्रोव्ज असतील, ह्याला सुद्धा तेवढंच. त्याचबरोबर मंडपेश्वर गुफेचं हाईट रिस्ट्रिक्शन आहे. आणि आत्ता जे आमच्या दहिसरकरांवरती मोठा एक प्रश्न होता तो म्हणजे आपल्याला माहिती असेल की वारंवार माझ्या मतदारसंघातील एअरपोर्ट अथॉरिटीचा विषय खरे लक्षवेधीच्या माध्यमातून मांडत होते. दिल्ली दरबारी हे करत असताना आमचे खासदार पियुष गोयल आणि केंद्रीय मंत्री आणि त्याचबरोबर देवेंद्रजींच्या प्रयत्नातून आता रडारसुद्धा गोरायला शिफ्ट होत आहेत. त्यामुळे हाईट रिस्ट्रिक्शनचं आमचं जे हाईट रिस्ट्रिक्शन होतं ते आता होऊन बरेच SRAला आता पुन्हा आपल्याला मान्यता मिळेल.